दिवाळी आली की फराळाची लगबग सुरू होते. आता फराळातील एक पदार्थ म्हणजे चकली. चकली खूप वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते, पण दिवाळीला विशेष करून भाजणीची चकली तयार केली जाते. आज तुम्हाला मी भाजणीची ही चकली अर्धा किलोच्या प्रमाणात देणार आहे रेसिपी. तर आजची ही भाजणी थोडी वेगळी आहे. चकली कशी असावी, खाताना चकली अजिबातही तेलकट लागू नये, कुरकुरीत अशी असावी आणि विशेष करून ती नरम पडू नये. चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला पूर्ण मी टिप्ससहित देणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 प्याले भरून चना डाळ घेतलेली आहे. ही विदाऊट पॉलिश चना डाळ आहे. इथे 1 प्याला भरून आपण गहू घेतलेले आहेत. आणि नंतर तिसरं साहित्य म्हणजे 1 प्याला भरून आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत. आपण कुठल्याही एका वाटीने प्याल्याने हे जे मी साहित्य घेतलेलं आहे मोजून ते तुम्ही घेऊ शकता. 2 वाटीने जर घ्यायचं असेल तर 2 वाट्या चणा डाळ, 1 वाटी तुम्हाला इथे गहू आणि 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. तर पुढचं साहित्यसुद्धा आपण बघून घेऊया. इथे मी ओवा घेतलेला आहे. ओवा इथे मी 4 चमचे पोहे खाण्याचे एवढे घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी भरून ही लहान वाटी आहे, तर त्याने धने घेतलेले आहेत आणि पोहे खाण्याचेच 5 चमचे भरून मी जिरं घेतलेलं आहे. तुम्ही कमी वापरायचं असेल तर कमीसुद्धा वापरू शकता इथे, पण जिऱ्यामुळे चकलीला छान चव येते. पुढचं साहित्यसुद्धा बघून घेऊया. इथे आपण या चकलीत सर्वात महत्त्वाचा साहित्य आहे ते म्हणजे लसूण पेस्ट. आता तुम्ही म्हणाल चकली, तर हीच या चकलीचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये आपण लसूण पेस्ट वापरणार आहोत. आणि त्यानंतर हळद, इथे अर्धा चमचा एवढी हळद वापरलेली आहे. हळदमुळे चकलीला छान असा रंग येईल. तर इथे आपण हळद अर्धा चमचा चकलीसाठी वापरणार आहोत. चवीप्रमाणे लाल तिखट वापरणार आहोत. तिखट इथे आपल्याला जे विकतचं तिखट आहे ते वापरलेलं आहे रंगासाठी. चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर हिंग वापरलेला आहे. पाऊण वाटी भरून एवढे पांढरे तीळ वापरलेले आहेत. याऐवजी तुम्ही कलुंजीसुद्धा वापरू शकता. आणि इथे आपण अर्धा कप एवढं भरून मी तेल वापरलेलं आहे. तेल वापरलं तरी देखील आपली चकली अजिबातही तेलकट होत नाही. आता सर्वात आधी आपण भाजणी तयार करूया. त्यासाठी ही चणा डाळ आपण भाजून घेऊया. सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे भाजणी जेव्हा आपण करत असतो त्यावेळी आपल्याला जी चणा डाळ आहे ती जास्तही भाजायची नाही. तुम्ही जास्त जर भाजाल तर त्या पिठामध्ये चिकटपणा जो असतो तो राहणार नाही. आपली डाळ भाजून झाल्यानंतर इथे आपण तांदूळसुद्धा भाजायला टाकलेले आहेत. तांदूळही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यामधलं आपल्याला फक्त गहू हे छान फुटू द्यायचे आहेत. पण जी आपण चणा डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत ते जास्त भाजायचे नाहीत. इथे आपण गहूसुद्धा टाकून घेतलेले आहेत. गहूही आपल्याला छान ते भाजले म्हणजे छान असे फुटतात आणि तुम्हाला लगेचच लक्षात येईल की ते आता झालेले आहे म्हणून. तर इथे बघा, हे भाजणी मी तुम्हाला दाखवत आहे. आपल्या जे चणा डाळ आहे त्यावर काळे स्पॉट आपल्याला येऊ द्यायचे नाहीत. त्यामुळे भाजणीचा रंग हा काळपट येऊ शकतो दळून आणल्यानंतर गिरणीतून, आणि आपली चकलीलाही छान असा रंग येणार नाही. तर इथे गहू बघू शकता तुम्ही छान फुटलेले आहेत. तर अशा प्रकारे ही आपली भाजणी आता तयार झालेली आहे. आता आपण जे इतर साहित्य आहे ते देखील भाजून घेऊयात. तर सर्वात आधी इथे मी यामध्ये धने घालून घेतलेले आहेत. तर आता आपण तुम्ही धनिया पावडरसुद्धा वापरू शकता, पण धने जर इथे वापरले तर त्याचा एक वेगळा सुगंध तुमच्या चकलीला येतो. आपल्याला हे भाजणीसोबत गिरणीमध्ये दळायला भाजणीमध्येच टाकायचे आहेत. यामध्ये आपण जिरं देखील टाकून घेतलेलं आहे. तेही धन्यांबरोबर थोडं आपण भाजून घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी इथे आपण ओवा घालणार आहोत. तर ओवा हा तसाच म्हणजे अख्खा घालण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे भाजून गिरणीमध्ये भाजणीबरोबर टाकून तो दळायला द्यायचा. त्यामुळे ओव्याचाही एक वेगळाच सुगंध असा चकलीच्या भाजणीला येतो आणि चकलीला देखील. तर हे सुद्धा साहित्य मी या भाजणीमध्येच टाकून घेतलेलं आहे आणि आता गार करून गिरणीमधून दळायलासुद्धा देणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे अर्धा किलोची भाजणी गिरणीमधून दळून आता आलेली आहे. तर हे पीठ तुम्हाला इथे मी दाखवतच आहे. तर आता दुसरी टिप म्हणजे आपण जे भाजणी दळून आणतो ती कशी असावी, तर ही तुम्हाला जवळून मी दाखवते. तर ही भाजणी बऱ्याचदा रवाळ अशी असावी म्हणतात, पण माझ्या या चकलीचं मी तुम्हाला सांगत आहे की ही भाजणीचं आपण जे गव्हाचं पीठ दळून आणतो त्या प्रकारची असावी. त्यामुळे तुमच्या चकलीचे तुकडे पडणार नाहीत. तर आता
आपण ही भाजणी तर गाळून अशी ठेवलेली आहे. आता याचा आपण जे मसाला म्हणतो किंवा फोडणी म्हणतो ती तयार करणार आहोत. इथे आपण उकळ काढणार नाही आहोत. घेतलेलं तेल आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी मी यामध्ये हिंग घालणार आहे. हिंग आपण घातल्यामुळे चकलीला छान चव येते. आता आपण सर्वात आधी हळद घालून घेणार आहोत. हळद इथं रंगाचं काम करणार आहे. आता हळद घातल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. आपलं अर्धा किलो हे पीठ आहे, त्यासाठी आपल्याला 1.5 प्याला एवढं पाणी लागणार आहे. तर इथे मोजून घेतलेलं 1.5 प्याला एवढं पाणी आहे. आता त्यानंतर आपण इथे जी आपण लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत या पाण्यामध्ये. ती आपण तेलामध्ये घातली नाही. आणि आता लाल तिखट देखील ते सुद्धा आपण या पाण्यामध्येच घालणार आहोत. तसंच तीळही इथेच आपण घालणार आहोत. तर आता आपण सर्व साहित्य तर घातलं. आता आपण या पाण्यामध्ये मीठ घालणार आहोत. जेवढं हे पाणी आहे त्याच अंदाजाप्रमाणे या पाण्यात आपण मीठ घालणार आहोत. आणि आता आपली जी भाजणी आहे त्या भाजणीचा जो अंदाज आहे त्याप्रमाणे मीठ घालणार आहोत. आपण असं का बरं केलं? कारण असं हे जे मीठ तुम्ही दोन्ही जे साहित्य आहेत आपण त्यामध्ये घातलं, त्यामुळे व्यवस्थित असं मिठाचा एक तुम्हाला अंदाज येतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे मीठ घातलं. म्हणजे बऱ्याच वेळा मीठ एक तर जास्त होतं किंवा कमी होतं. आता या भाजणीमध्ये एक मध्यभागी आपण असा खोलगट भाग केलेला आहे. आता इकडे बघू शकता, हे जे आपण फोडणी तयार केलेली होती ही सुद्धा तयार झालेली आहे. पाणी छान असं गरम झालेलं आहे. आता हे असं जे पाणी गरम झालेलं आहे ते पाणी आपण या खोलगट भागामध्ये टाकून घेणार आहोत. आणि सगळं हे पीठ त्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण उकळ काढलेली नाही, तर गरम पाण्याचा वापर असा आपण इथे केलेला आहे. पूर्ण हे पीठ त्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. सुरुवातीला एकदमच पाणी यामध्ये घालायचं नाही. आता इथे बघू शकता, मी अर्ध्यापेक्षा जास्त इथे पाणीही घातलेलं आहे, पण अजूनही मला इथे पाण्याची गरज वाटत आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, एखाद्या तांदूळाला कमी अधिक पाणी लागू शकतं. त्यामुळे बाजूला तुम्ही हे पाणी जर संपलं असेल तर अर्धा प्याला गरम पाणी हाताशी ठेवायचं. ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता आपण उलटण्याचं पूर्ण हे लागलेलं पीठ काढून घेणार आहोत आणि हाताने छान असा याचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघू शकता, ही सध्या भाजणी गरम आहे. तर गरम झाल्यानंतर हा गोळा मी हाताने पूर्ण असा मळून घेतलेला आहे. जास्तही सैलसर आपल्याला हा गोळा करायचा नाही, म्हणजेच मळून घ्यायचा नाही. नाहीतर आपण जी चकली तयार करतो तर त्याचे जे काटे असतात ते यावर पडणार नाहीत. आता हा गोळा तयार झालेला आहे. यामधला मी मला पाहिजे तेवढा गोळा हातावर घेणार आहे आणि आपण तो जो चकलीचा साचा आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इथे बघू शकता, मी हातावर याचा छान असा रोल तयार केलेला आहे. म्हणजे तो सहज या साच्यामध्ये व्यवस्थित जातो. आणि असाच आपल्याला पूर्ण हा साचा भरून घ्यायचा आहे. म्हणजे नेहमी आपल्याला हे साचा काढावा लागत नाही. यामध्ये 5 ते 6 चकल्या आरामात निघतात. एवढ्या आपण जे हे टाकलेलं आहे यामध्ये गोळा हा त्यामध्ये. आता आपण एका ताटावर ह्या चकल्या पाडून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, चकलीला किती छान असे काटे आलेले आहेत. त्यामुळे चकली दिसायलाही सुंदर दिसते आणि खाताना खुसखुशीत अशी ही चकली आपल्याला लागते. तर आता ही चकली आपण तुम्हाला पाहिजे तेवढे वेळे तुम्ही याला देऊ शकता. 4-5 असे इथे मी 4 ते 5 असे वेळे याला देऊन घेतलेले आहेत. अशी त्यामुळे चकली तुमची एकसारखी अशी पूर्ण चकली दिसते. कोणती चकली लहान किंवा मोठी अशी दिसत नाही. तर इथे मी तुम्हाला लहान मोठी सगळ्याच आकाराच्या चकल्या दाखवत आहे. आता दुसरीकडे आपण तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे चकली टाकत असताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर कसं असावं. चकली आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल छान कडकडीत असं गरम असायला हवं. पण चकली टाकून लगेचच 1 ते 2 सेकंदानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवरच ही चकली तळायची आहे. आता तेल तापलं की नाही हे कसं ओळखायचं, तर आता यामध्ये सुरुवातीला मी गोळा टाकलेला होता तर तो वर आलेला नाही. दुसरा टाकल्यानंतर तो लगेचच वर आला. तेव्हाच आपल्याला चकली यामध्ये टाकायची आहे, नाहीतर चकली तेलामध्ये विरघळू शकते.
आपण चकली टाकल्यानंतर लगेचच 2 सेकंदानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. तुम्ही जर हाय फ्लेमवरच चकली तळली तर ती वरून तर होईल पण आतून कच्चीच राहील आणि ती थोड्या वेळानंतर नरम पडू शकते किंवा तेलकटही होऊ शकते. तर असं न होण्यासाठी मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही म्हणजे चकली तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चकलीला छान असा रंग देखील आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत पूर्ण. तर आता चकलीवरील बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. तर आता ही चकली आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान आपली ही चकली तयार झालेली आहे. जशी चकली दिसत आहे तशीच चवीलासुद्धा आपली चकली आहे. आता आपण दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊया. तर ही सुद्धा बघू शकता तुम्ही अजिबातही तेलामध्ये याचे तुकडे पडलेले नाही किंवा ही चकली तेलामध्ये विरघळलीसुद्धा नाही. तर मी तुम्हाला ज्या प्रकारे कशी चकली तळायची हे सांगितलेलं आहे त्या प्रकारे जर तुम्ही चकली तळलीत तर तुमची एकही चकली तुटणार नाही. तर आता याही चकलीवरचे बघू शकता बुडबुडे आपले कमी झालेले आहेत. तेव्हा आपल्याला ही चकली काढून घ्यायची आहे. आता तर तुम्ही जास्त वेळ चकली तळली तर मात्र ती मग अशी थोडी करपट लागू शकते खाताना. तर आपल्याला ही चकली आता काढून घ्यायची आहे. अशी चकली तळल्यामुळे ती बराच वेळ कुरकुरीत अशी राहते. आता मी तुम्हाला ही तिसरी बॅचसुद्धा दाखवत आहे की ही सुद्धा माझी तळून झालेली आहे. आता तुम्ही अशा वेगळ्या प्रकारच्या भाजणीची चकली नक्की करून बघा. अजिबातही तेलकट न होणारी ही चकली नक्कीच या दिवाळीला तुम्ही करून बघा. तर आपल्या ह्या अशा प्रकारे पूर्ण चकल्या तयार झालेल्या आहेत. तर माझ्या ह्या अर्ध्या किलोमध्ये 50 चकल्या तयार झालेल्या आहेत. तर इथे तुम्हाला तेलकटसुद्धा मी दाखवत आहे. अजिबातही तेलकट आपली ही चकली झालेली नाही. तर अशा प्रकारे आपली ही चकलीची रेसिपी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.